ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं येणाऱ्या 13 फेब्रुवारी 2025 रोजी शिर्डी महापरिक्रमा 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषण सोहळा माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक आणि भाविकांची उपस्थिती होती। डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते महापरिक्रमेची विधिवत उद्घोषणा करण्यात आली। याप्रसंगी त्यांनी महापरिक्रमेच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले। तसेच या कार्यक्रमादरम्यान भजनांच्या सुरेल तालावर तयार झालेल्या आनंदमय वातावरणात मान्यवर आणि ग्रामस्थांसमवेत सहभाग घेत पावली या पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला आणि सोहळ्याची रंगत वाढवली। शिर्डी महापरिक्रमेचं वैशिष्ट्य म्हणजे गव्हाच्या पिकांची पाहणी आणि चित्रीकरण करणं। त्यामुळे सोहळ्यास उपस्थित सर्वांनी शिर्डी परिक्रमेच्या निमित्तानं शेतांमधील गव्हाच्या पिकाची पाहणी केली। तसेच परिक्रमेदरम्यानच्या दृश्यांचं चित्रीकरण देखील करण्यात आलं। याद्वारे या अनोख्या परंपरेचा अनुभव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे। या सोहळ्याला साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, महंत काशिकानंद गिरी महाराज, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचे अजित पारख, अभय शेळके, गोपीनाथ गोंदकर, दिगंबर कोते, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, डॉ जितेंद्र शेळके, प्रताप जगताप, विजय कोते, कमलाकर कोते, जगन्नाथ गोंदकर, दत्ता कोते, आप्पासाहेब कोते आदींसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। याप्रसंगी डॉ सुजय विखे पाटील यांनी शिर्डी महापरिक्रमा हा उपक्रम केवळ धार्मिक सोहळा नसून तो सामाजिक एकात्मता आणि निसर्ग प्रेमाचा संदेश देणारा सोहळा आहे असं स्पष्ट केलं। ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने हा जो उपक्रम 2020 साली सुरू करण्यात आला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या नाविन्यपूर्ण पद्धतीने 2025 उद्घाटन त्यांनी आयोजित केलं, मला असं वाटतं या उद्घाटनाचा व्हिडिओ फुटेज पाहून मागच्या वेळेसपेक्षा दुपटीने साई भक्त सहभागी होणार आहेत। हे तुमच्या परिश्रमाचं काम आहे। हे परिश्रम जमीन देणाऱ्यापासून तर गहू देणाऱ्यापर्यंत आणि गहू लावणाऱ्यापासून तर पाणी देण्यापर्यंतचा प्रयत्न की ज्या मोठ्या मोठ्या लोकांकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणजे प्रताप जगताप सारखे व्यक्ती ज्यांची प्रचंड जमीन आहे, आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असलेला माणूस सुद्धा आपलं योगदान देतो। रवी तात्यासारखा माणूस ज्याचा आत्ता जमिनीचं आरक्षण उठल्याने आता तो लवकरच श्रीमंत होईल, अशाही माणसाने येऊन पाण्याची जबाबदारी घेणं आणि म्हणून बाबांच्या भूमीमध्ये सगळे फकीर आहेत। या भूमिकेतून कोणीही मनाचा अहंकार न ठेवता या उपक्रमाला हात लावला म्हणून आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला। तसेच सर्व उपस्थितांनी शिर्डी महापरिक्रमेला भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या संकल्पाने सदरील कार्यक्रमाची सांगता झाली। एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।